ए बाळांनो खाली बसा, पोरांना पाठवू नका इकडं. ज्यांचे त्यांचे मुलं सांभाळा, द्यायचे असतील तर कायमचे द्या. बसा खाली बसा सगळेजण. बाबाजींचं पूजन पार पडलेलं आहे, त्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण करू. खाली बसा. धन्यवाद सगळ्यांना. बसा खाली भैया, खाली बसा सर्वजण, बसून घ्या शांततेत. पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या सत्संगाकडे जात असताना असाही नाही तसाही नाही, वेळ झालेलाच आहे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या जवळच जायचंय. मला काशीला जायचंय. माझं विमान तर हुकलं, पण आता रेल्वे हुकायला नको. माझं दुपारचं फ्लाईट होतं ते तर गेलं, पण आता पुन्हा रेल्वेचं, कारण काशीला पोहोचायचंय. या कार्यक्रमाला सगळ्या दूरवरून आलेला आहे मी आणि दूर जाणार आहे मी. त्यामुळं सगळ्यांनी बसा, आता शांततेत बसा व्यवस्थित. जगद्गुरु बाबाजींचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त करायचे. पुन्हा एकदा सगळ्या आयोजन समितीचं अभिनंदन करत असताना आज या ठिकाणी आमचे साऊंड सिस्टीमवाले, एकदा कुठली सिस्टम, याच गावचं इथलेच सिस्टमवाल्यांचंही टाळी वाजून अभिनंदन आपण करू. त्यांनाही धन्य. जय शिव मल्हार साऊंड सिस्टीम, त्यांचंही अभिनंदन. आमचं जे स्टेज आहे, आमच्या सुर्व्यांनी खास लाखलगाव वरनं पाठवलं. सुर्वे मंडपचंही टाळी वाजून अभिनंदन आपण करू. त्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. या पर्वावरती आपण या ठिकाणी देऊ आणि जगद्गुरु बाबाजींच्या अमृतवाणीकडे जाऊ. ज्या महापुरुषांनी 9 वर्ष मौन व्रत धारण केलं, तर किती वर्ष? 9 वर्ष जे बोलले नाही ते आता तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. व्यवस्थित मांडी घालून बसा, ताड बसा आता सर्वजण. आता एकदम शांततेत विराजमान व्हा सगळ्यांनी. जगद्गुरु बाबाजी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या आशीर्वाद. ए भैया खाली बसा लवकर, ते उभे असलेले पटक्यान खाली बसा, तिकडे ते बाहेर असलेले सगळ्यांनी खाली बसा. आता एकदम शांततेत बसा, निवांत बसा. प्रसादाची व्यवस्था चालू, अगदी प्रसाद आहे पण आपल्या सगळ्यांकरता आज इथं वाटप सुरू होते, अजूनही असेल. आणि म्हणून या आश्रमामध्ये सर्व सेवा करणारे भक्तजन, या सगळ्यांचंच अभिनंदन आहे. सगळ्यांनाच धन्यवाद आहे. आणि एक बाबाजींची ताकद बघा किती. पूज्य स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज आत्ता शुगर चेक करा, 400च्या खाली असली तर पैज हरायला तयार आहे आपण. 400च्या खाली जर शुगर असली तर कायम शुगर वाढेल राहते. पण बाबाजींचा आशीर्वाद इतकी ताकद आहे, इतका चांगला आहे का किती शुगर होऊ द्या, बायपास सर्जरी होऊ द्या, काही होऊ द्या, अजून आमच्या सारख्याला ती भारी आहे. म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. गुरु कृपा आहे. आणि म्हणून त्यांची इच्छा होते. म्हणलं बाबा आपण एवढ्या लवकर कार्यक्रम करतोय, लोक येऊ नाही तर नाही येऊ, मला माझे गुरु आले तरी खूप झालं. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने आज इथं अनेक आमचे भक्त परिवारातले ज्येष्ठ, सगळा मोंढ्याचा माल दिसू राहिला इथं. सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही म्हणून सगळ्यांचं. सुक्यानवाल्यांनी फुलांची सजावट केली, बिना पैशाची केली ना, पण जरा टाळी वाजवा, अभिनंदन करा. निष्काम भावनेनं केली म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन. हे संतांचं जीवन, बाबाजींचं जीवन तुमच्या कल्याणाकरता आहे. आणि म्हणून हे सर्व भक्त इथं अनेक प्रकारची सेवा या ठिकाणी करतात. त्या सगळ्यांचं अभिनंदन. आता बाबाजींना चांदीची माळ दिली. विशेषतः शांतिगिरी बाबा तर चांदी सोन्याला लवकर हात लावत नाही, पण आता जनेश्वर बाबानं ती माळ बनवून आणली, त्याच्यामुळे हातात तरी घालावा लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणून आज ही चांदीची माळ बाबाजींनी स्वीकार करून बाबाजींचा आशीर्वाद म्हणून आज जनेश्वर बाबांना आपण देतोय. आणि म्हणून बाबाजींच्या हस्ते आज ती माळ आपण या ठिकाणी देतोय. जरा टाळी वाजवा. त्यांना आशीर्वाद म्हणून दिला. शांतिगिरी बाबा असे संत आहे जे शिष्यांना चांदीत मढवतील, गुरुला चांदीच्या रथात बसवतील, स्वतः मात्र बाडदानावरतीच बसतील. हा त्याग आहे त्यांचा. आणि म्हणून आज पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या अमृतवाणीकडे आपण सर्वजण जाऊ. धन्यवाद. व्यवस्थित बसा, बाबाजींचा आशीर्वाद श्रवण करू. धन्यवाद.
ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायण शैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते मनोजैवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरूपमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे कथे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वर महेश्वरा यो गुरु सर्व देवांना यकाराय नमो नमः ज्यांना आपण भगवान शिवाचा अवतार मानतो ते कोणाच्या जवळ घ्या शिवयोगी काय शिवयोगी आपण ज्यांना संबोधतो असे शिवयोगी निष्काम कर्मयोगी ज्यांनी आपल्या सर्वांना झिरो तुम्ही काय केलं सर्व आपण झिरो होतं ना माझं सर्वांना हिरो काय बनवलं हिरो बनवले असा ज्यांचा महिमा आहे आपण सर्वजण की प्रेमाने काय म्हणतो मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे मुके बोलू लागले बाबा तुम्हामुळे पांगळे चालू लागले बाबा तुम्हामुळे आंधळ्यांना दृष्टी आली बाबा तुम्हामुळे वांज बायांना मुलं झाली बाबा तुम्हामुळे अनेक व्यसनमुक्त झाले तुम्हामुळे असा महिमा बघा ज्या एक थोर शिवयोगी संतांचा आहे त्या संतांचं अधिष्ठान या भारतमाता आश्रममध्ये महेश्वरासहित आहे म्हणजे भगवान शिवासहित आहे आणि अशा या भगवान महेश्वराचा वर्धापन दिन म्हणजे वार्षिक सोहळा या ठिकाणी आज संपन्न होत आहेत म्हणून प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलो अशा बाबांच्या पवित्रचरणी साष्टांग दंडवत करूया भगवान महेश्वर इतर सर्व देवदेवता जयचरणी वंदन करूया या बोकडदराच्या भूमीला वंदन करूया हां विष्णुनगर हां शेजारी विष्णुनगर त्याचप्रमाणे भारतीय वंशाच्या स्वदेशी गोमाता आहेत की नाही ज्यांना कोणी घेऊन जातो तर कशासाठी घेऊन जातो की नाही मात्र आमच्या काही गोसेवकांनी त्यांना काय केलं पकडलं आणि सुटका आपण सुटका लक्षात घ्या त्या गोमध्ये सुटका करून त्यांचा प्राण वाचवला आणि नुसतं वाचवणं त्यांची सेवा या ठिकाणी जसं आपण मुलांचा सांभाळ करतो ना त्याप्रमाणे त्या गोमाती सेवा करणारे सेवक ज्यांचं नियोजन आमचे जिनेश्वर महाराज यांनी अत्यंत सुंदर रीतीने केलेलं आहे की नाही अशा गोमातेचे चरणी वंदन करूया तद्वतच ह्या भूमीला वंदन या सोलापूर उपस्थित असलेले संत एक नाव सांगा ना
हां वासुदेव नका तुम्हाला म्हणतात वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा असं वासुदेव म्हणत महाराज ज्यांचं कन्याचं कितीतरी देशामध्ये जाऊन आली मग की नाही जसं ना बाप से बेटी सवय ना की नाही बाप से बेटी सवय या माध्यमातून जिने विक्रम केला असं हां दुर्गा जसं दुर्गेचं नाही का पूजन केलं तसं खऱ्या अर्थाने दुर्गाच म्हणावं लागेल की जिने विक्रम केला असे हां त्याचप्रमाणे आचार्य देवानंदजी महाराज हां श्री स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज हां श्रीपादानंद महाराज संजय महाराज टुबी स्वामी विवेकानंद महाराज हां हृदयानंद माऊली कपूर आणि आपले जनोशन गिरीजी महाराज ज्यांनी या सुंदर सोहळ्याचं आयोजन केलं आपल्या सर्वांना लाभ दिला ज्यांचं कौतुक गर्व अनेकांनी आपल्या काही विशेष वाक्याने केलं की नाही आणि आता या ठिकाणी ज्यांनी हजेरी लावत आहेत त्यांचं आगमन झालं होतं असे आपल्या संत आखाड्याचे साधू समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले श्री श्री 1000 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज असे या आणि त्यांच्या जोडीला असलेले काही गणेशगिरीजी महाराज अशा ज्या सर्व महाराजांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली आणि बाबाजीने आनंद दिला काय झाला बाबाजीने आनंद दिला अशा सर्व या संत महंतांचं जरा वर हात करून जोरदार अभिनंदन या ठिकाणी. बघा श्रावण महिना जो अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत, मात्र आपल्या भारतामध्ये विशेष वर्ग की ह्या महिन्यामध्ये पथ्य पाळतात. का इतर महिन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम चालू होतो की नाही, मग ते कमीत कमी या श्रावण महिन्यात तरी काय करते पथ्य पाळतात. असा अत्यंत पवित्र श्रावण महिना आणि त्याचा चौथा काय मग चौथा सोमवार. किती सोमवार चौथा फार महत्त्वाचा. तसं तिसरा चौथाही महत्त्वाचा. जसं तुम्ही बोलता मध्ये तुमची चौथी आहे का मध्ये की बोलता तुम्ही काय म्हणत्या भांडता काही बोलता ना काही ते वाक्य चौथी की नाही. आता चौथा म्हणजे 4 नंबरचा या महिन्यात चौथा सोमवार. आणि या सोमवारच्या पर्वकालावर जो वर्धापन जी या संपन्न होत असतानाची सांगता सोहळा होत असताना पूर्णावती या ठिकाणी संपन्न झाली. ज्या यजमानांनी आणि गुरूंच्या मंत्रघोषामध्ये अनेक देवतांचं पूजन केलं, महेश्वराचंही पूजन केलं, त्याच्या कार्यक्रमात झालं. सर यजमान आणि गुरु ब्राह्मण त्यांचंही टाळी वाजून आपण या ठिकाणी ध्यान करूया. शिवलीला अमृत शिवला पारायण झालं. त्यांची कथा वाचक कोण फक्त पारायण. हां पारायण ज्यांनी पारायण बसले भगवान शंकराचं चरित्र ज्यातून आपण ऐकलं किंवा वाचलं अशा पारायण करणाऱ्याही शिवभक्तांचं टाळून त्यांचं अभिनय या ठिकाणी करूया. अनेक माता भगिनी उपस्थित बघा. त्याप्रमाणे अनेक बाबांच्या कार्यामधले रथी महारथी म्हणून असतात. जसे आपल्या तालुक्याचे भीष्माचार्य मृतस्थळ की ज्ञानेश्वर शिंदे साहेब ज्याचं की मोठ्या ज्याही वेळेला मोठा सोहळा असतो ना बघा तेव्हा का आठवण येते भावना असतं. शिंदे साहेब कोणती आठवण ती माहिती आहे का नाही का बुंदी पॅकिंग करून राहिले बरं का बाबांना काय दिसतं. शिंदे आपल्या तालुक्याचं भूषण असलेले शिंदे साहेब बाबांना कसे दिसतात मग बुंदी पॅकिंग चिवडा बुंदी पॅकिंग करत असतात. असं त्यांचं रश आहेत. तसे आमचे साकोऱ्याचे कुठे साकोऱ्याचे आहे का दिलीप बघा दिलीप राजे होऊन गेले का भारतातल्या सर असे दिलीप भाऊ तसे उपस्थित असले आमचे बाबासाहेब पगार त्याप्रमाणे उपस्थित असले आम्ही सुभाष भाऊ दिसून गोसाई बघा आपल्याच बरं गोसाई पण त्याचे गेली समजा गोसाई असं आणि बघा घोटेकर ज्ञानेश्वर गामणी तसं आमचं खोपडी आसन बघ. आताच विवेकानंदांनी मुद्दा म्हणला ना की एक बायको सांभाळून सोपंच म्हणते की एक आश्रम सांभाळून तेव्हा लक्षात येईल जावी त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि या रीतीने खरोखर पुरुषार्थ आमच्या संबोधन केलं असं म्हणावं लागेल की ग्रस्तामध्ये राहूनसुद्धा ते काय करू शकतात ज्वलंत प्रेझेंटेशन त्यांनी मग बाबांच्या आश्रमाची सेवा करून आपल्याला म्हणून टाळी वाजून संपत कोकणचा बळा मागतो. अशा रीतीने अनेक बघा या ठिकाणी
अजय भक्त परिवारातले, जसे आपले कमलाकराप्पा आहे ना, ते साधू संजय गोडीला दिवस सेवेची की नाही, त्याचे आपले गणेश भाऊ, त्यांचे पिता असे गणेश भाऊ की नाही बघा, त्यांना गोडी संत सेवेचे आम्ही बापसाहेब बेटा म्हणतो असं भाई नावातच गोडसे. हां, गोडसे ना गोडी फार का साधू संतांच्या सेवेची. आणि म्हणून बघा संत भंडाराचे कुठे असर का ते आम्हाला गपचीत म्हणते बरं का, बाबा मला असं करायचं बरं का, जर टाळ्या वाजण्याच्या कमलाकर. हां, आता आमचे निवृत्ती भाऊ कांडेकरांनी त्यांची सर्व सहकारी ज्यांनी सुंदर अशा बाबाजी चित्तीचं स्मरण जे वेरुळा होणार आहेत, ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा, त्याची रंगीत तालीम म्हणून त्यांनी सोहळ्याचं आयोजन केले आहेत. अशा लाखलगावकरांचे टाळी वाजून आपण अभिनंदन करू. त्याचप्रमाणे सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे की बघा बाबाजींच्या मातोश्री कोण, मासा माता, किती बघा बाबाजीनं जीवला बरं का. कारण ते बाजीराव पाटील फार खोडकर म्हणजे फार तामशी बघा. आणि त्यांना वाटायचं की आपल्या कुळातला संन्यासी होणं, साधू होणं ही आपल्या कुळाला काही नाही, बट्टा आहे बरं का. त्यांना बट्टा वाटायचं, काय वाटायचं बरं का. त्या बाजीराव पाटलाला काय वाटायचं म्हणे, आपल्या कुळात जन्माला येऊन पाटील कुळाला बट्टा लावणार म्हणे, हा साधू होऊन राहिला म्हणे. लक्षात घ्या, हे बरोबर नाही. म्हणून भयंकर त्रास बघा बाबाजींना द्यायचे बरं का. मग आता मासामध्ये काय करायचं मग बघा, त्याला बाबाजींना काय चोरून लपून बघा, लपून बसवायचे. लक्षात घ्या, जेणेकरून बाजीराव पाटील का त्रास होणार नाही. आणि म्हणून बघा काय प्रेम बघा बाबाजींचं आपल्या मातोश्री होतं. लक्षात घ्या, ज्याला कोलेवाडी येथे बघा सुंदर सोहळा त्या गावकऱ्यांनी संपन्न केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबाजी प्रवचन करायचं. प्रवचन ज्याला बाबाजीनं बघा आपल्या मातोश्रीची आठवण झाली. कोणाची आठवण झाली, बोलता बोलता बाबाजींना सहज आठवण झाली मासामातेची. तर बघा आठवण झाली काय बघा, अंगावर रोमांच उभे राहत बघा. तर बाबाजींच्या बघा डोळ्यातून काय झालं होतं, मग असुरापेक्षा किती प्रेम बघा मातेविषयी बाबाजीचं होतं. कारण बाबाजी ज्यावेळेला म्हटले मातोश्रीला म्हणे, आई मला आता मला घर सोडून जायचं, मला परवानगी दे बरं का. त्यावेळेला मातोश्री काय म्हटल्या होत्या, मासावता काय म्हटल्या होत्या ना, म्हणे जना माझ्या जीव आहे तोपर्यंत तुला घर सोडून जाता येणार नाही. अशी गळ घातली कोणी, आईने बरं का. तो शब्द बघा बाबाजींनी अखेरपर्यंत पाळला. लक्षात द्या, असं आईचं प्रेम काय असतं. आपलं आई आणि लेकरू आपण होतं ना, बाबा तू माझे लेकरू की नाही, या माध्यमातून मग एकदम कडं होत्या. लक्षात बाबाजींचा आदेश आहे, आईसाठी या ओळी समर्पित आहे. जे प्रेम माऊली आपल्या लेकरांवर करते तेच प्रेम बाबाजींनी सर्व शिष्यांवर नेहमी केलंय. आई काय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते, दुधावरची साय असते. त्या आईसाठी या ओळी. बाबा शेवटपर्यंत हात
आपण अभिनंदन करूया. इथं जेवढी बसलेली बघा त्या प्रत्येकामध्ये काही काही दडलेले वर्ग. वा. कारण बाबांना काय ते बघा अशी काही काही व्यक्ती जर बाबांना दिसले नाही एक एक वर्ग काही विशेष अट्रॅक्शन किंवा विशेष बघा का आनंद. वा. त्याचं वर्णन ते काही शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही बघा. असे काही या ठिकाणी महाराजांमध्ये असतील किंवा भक्तामध्ये असतील की त्यांना बघा त्यांना पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक बघा जसं ना लो चिंबक असेल लो चिंबक ते लोखंड कसं आकाशाला जातं बघा तसंच बघा या ठिकाणी परिस्थिती बघा बाबांची होत असेल अशा. जसं समजा आता शिंदे साहेब दिसले बघा किंवा गोसाहेब दिसले बरं आपले दिलीपराव दिसले आमचे काशीताजी बरं का बघा जनवेश्वर भाऊ दिसले बरं का आपले परमेश्वर भाऊ दिसले बघा किंवा भोर बाबा त्यांना भोर बाबा म्हणते ना वासुदेव बघा बघा भगवंतांनी बघा या प्रत्येकामध्ये काहीतरी बघा बरं का रहस्य बरं का काहीतरी बघा देणगी बघा भगवंत दिली अशा. आणि म्हणून खरोखर बघा या ठिकाणी जे बघा उपस्थित आहेत खरोखर अशा भक्तांना धन्यवाद दिले ते कमीच पडतील. आणि मग आजच्या या पर्वकालावर या सगळ्याचं नियोजन सुंदर बघा रांगोळ्या काढल्या की ज्याला जी सेवा मिळाली बघा ती सेवा त्यांनी अत्यंत हृदयपूर्वक भावपूर्वक या ठिकाणी काय केली पूर्ण केली. आणि जनेश्वर बाबालाही आनंद दिला आणि बाबाचा आशा त्यांनी प्राप्त केला. जर टाळ्या सर्वांचा अभिनंदन धन्यवाद. तसं या कार्यक्रमांकी या तालुक्याचे इन्स्पेक्टर ते दोन्ही वाजतात त्यांचे टाळी वाजून आपण बघा अभिनंदन. असं एक छोटासा मुद्दा बघा आपण या ठिकाणी घेऊ आणि बाबांच्या आर्थिक जावलं. बघा बाबाजींनी आपल्याला कोणतं वेळ लावलं शिवभक्तीचं. कोणतं वेळ लावलं शिवभक्तीचं वेळ बघा बाबांना लावलं लक्षात घ्या. म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली. ज्याने शिवभक्ती नाही केली त्याची माय व्यर्थ श्रमली. असं एका वाक्यात बघा शिवभक्तीचं महिमा बघा बाबाजी सांगायचे. नवे बाबाजी बघा सुद्धा आपल्या जन्मभर आयुष्यामध्ये काय केलं अनेक शिवालयांचा जीर्णोद्धार केला. काही नवीन शिवालयाची निर्मिती केली शादी. आणि तेही बघा आरसीसी नाही दगडामध्ये तुम्ही एखादं दगड मंदिर बांधवा बघा मात्र काय करा असे कॉन्ट्रॅक्ट देऊ नका. बिगर कॉन्ट्रॅक्ट तुम्ही काय बिगर कॉन्ट्रॅक्ट दिल्याचं एखादं मंदिर बांधू बघा तुमच्या लक्षात येईल. जसं म्हणत्या ना तुम्ही लोक म्हणत्या ना लग्न म्हणत्या करून पाय घर म्हणते बांधून पाय की तसं मंदिर सुद्धाकड्यामध्ये बांधून पा. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बघा बाबांना आनंद होत असताना की बाबाजी काय सांगलो शादी भगवान शिवाचा महिमा तर शिवपरील बरं का सहज बाबाजी कधी जण मूडमध्ये आली ना मग वरण करायचे म्हणे भाऊ इथं पार्वतीने शंकर फिरत होते बरं काय म्हणायचे शिवपुरी बघा शिवपुरी असेल. आणि त्या सगळ्या संगणनामध्ये बघा संगणनात एकदा काय म्हणले म्हणे भाऊ इथं महादेव कोणामागे पळाले होते म्हणे कोणामागे होते पार्वती मागे बरं का. पार्वतीने बघा भिलणी कोणतं भिलणीचं संघार केला पार्वतीने कोणाचा संघार केला होता भिलणीचं बघा त्या संघटनालयामध्ये संघार. आणि मग अशा रीती बघा महिमा त्या संघटनालयाचा बघा बाबाजी सांगायचे. मग मूडमध्ये असलं बाबाजी काय सांगायचे असं. म्हणून अशा रीतीने आज की बाबाजीने बघा आपल्या प्रवचनामध्ये एकदम महत्त्वाचा बघा सर्व मनुष्यासाठी किंवा सर्व भक्तांसाठी महिलांसाठी जो अत्यंत कामाचा विषय बाबांनी सांगितला आहे त्याचा मग त्याच्याकडे आपण जरा विचार करूया. किंवा काय बघा बाबाजींनी शिवभक्तीचा सांगताना एक बघा सुंदर प्रसंग बघा एक उदाहरण दे बघा कथा सांगली कथा बघा एकदम छोटीशी कथा बाबाजींनी सांगितली. काय कथा सांगली बाबाजींनी म्हणे कात्यायन नावाचे मुनी होते. कोणते मुनी होते कात्या नावाची मुनी बघा. आणि त्या कात्यानाच्या मुनीने काय केलं 100 वर्ष पायाच्या या कावठ्यावर तपश्चर्या केली. किती वर्ष आणि ती कशावर पायाच्या आपल्याला किती तास बसू शकता तुम्ही बसून आहे की नाही. मग बाबांना स्वामी म्हणत बघा आता आपल्या त्र्यंबकेश्वरला कार्यक्रम झाला ना काही बघताना का 12 13 तास किती एकदा बघा त्यांनी आसन मांडलं ना आणि जे का लुंगी बघा बरं का आमच्या विवेकानंदांनी आव्हान केलं होतं आव्हान ज्यांच्या दम सामर्थ्य असं त्यांनी काय करायचं एकदा बसलं का पाहू म्हणे आपण बरं का
कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ बघा जपाला बसू शकतो बरं का. खरं विक्रम का काही भक्तांनी केला. जे सकाळी बघा 8 वाजता बसले ना, काही 8ला बसले, काही 9 वाजता बसले का, जे एकदा आसन बघा बसले जपाला अनुष्ठानामध्ये, तर ते कधी होते रात्री 8 वाजेनंतरच, म्हणजे 12 तास. जर टाळीवर लक्षात घेऊ त्या भक्ता लक्षात, 12 तास एकाच जागेवर बसून कंटिन्यू जप करणं ही साधी गोष्ट लक्षात. तुम्ही लागले ट्राय करू मग तुम्ही समजा लक्षात येईल. आणि म्हणून कात्यायनाच्या मुनी किती वर्ष तपश्चर्या केली? 100 वर्षाचा पाहिजे. ती कशासाठी कशासाठी केली? मग कशासाठी केली लक्षात घ्या. कात्यायनाच्या मुनी तपश्चर्या कशासाठी केली? या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? मार्ग कोणता प्रश्न होता त्यांच्या मनामध्ये? या जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? बरं का. भोकरदऱ्यामध्ये नाही, निफाड तालुक्यात नाही, नाशिक जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, भारतात नाही, अशा खंडात नाही, तर या ऑल वर्ल्ड संपूर्ण जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बरं का. कशासाठी? या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी बघा त्यांचं तपश्चर्या केली. किती वर्ष? 100 वर्ष. ती कशी केली? पायाच्या अंगठ्यावर. तरी भगवंत भेटले नाही. भगवंताने आकाशवाणी काय केली? आकाशवाणी केली बघा. आकाशवाणीमध्ये काय सांगितलं त्या कात्यायन मुनींना? म्हणे कात्यायन मुने सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत मुनी राहतात म्हणे. कोणत्या नदीच्या काठावर? सरस्वती नदीच्या काठावर सारस्वत नावाची मुनी राहतात मुनी म्हणे. त्यांच्याकडे जा, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. असं कोणी सांगितलं? भगवंताने बघा आकाशवाणीच्या माध्यमातून. आणि मग ते कात्यायन नावाचे मुनी आपलं तप विसर्जन करून सांगता करून कुठे गेले? सारस्वत मुनीकडे गेले, ज्यांचा आश्रम कुठे होता? सरस्वतीच्या काठावर. आदरातिथ्य स्वागत वगैरे त्या ठिकाणी कात्यायनाच्या मुनीचं कोणी केलं? सारस्वत मुनीने केलं. असा बसायला आसनं दिली बघा. आणि आसनं दिल्यानंतर प्रश्न केला. कोणी? सरस्वती प्रश्न काय केला? सरस्वती प्रश्न केला कात्यायन म्हणे कात्यायन म्हणे आपण का आलात? सरस्वती काय विचारत आहेत? आपण का आलात म्हणे असा प्रश्न सरस्वती मग त्या कात्यायनांच्या मुनीनं केला. त्या कात्यायनांनी सांगितलं त्यावेळेला, म्हणे मला भगवंताने आपल्याकडे पाठवलं म्हणे. कोणी पाठवलं? भगवंत. कशासाठी पाठवलं म्हणे? मग तेव्हा बघा त्याने प्रश्न विचारला. कात्यायनाच्या मुनी काय प्रश्न विचारला? म्हणे सारस्वत म्हणे या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? काय विचारलं? या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असा प्रश्न ज्यावेळेला विचारला, त्याला उत्तर बघा सारस्वत मुनी काय दिलं ऐका लक्षात घ्या. काय उत्तर सारस्वत मुनीने दिलं? सारस्वत मुनी काय उत्तर देत आहेत? म्हणजे कात्यायन म्हणे माझ्या मातेने मला जो उपदेश केला. काय म्हणतात सारस्वत मुनी? कात्यायन म्हणे माझ्या मातेने मला जो उपदेश केला म्हणे तो मी आपल्याला सांगतो बरं का. काय उपदेश केला म्हणे माझ्या मातेने मला? म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे. काय भगवान धर्माचं नाव काय? ऋषभ म्हणजे नंदिकेश्वर आहे. अशा ऋषभावर आता नंदिकेश्वरावर कोण बसतं? भोला महादेव. कोण बसतं? भगवान शिव. अशा ऋषभावर कोण बसलेले आहेत? भगवान शिवशंकर बसलेले आहेत. अशा शंकराची काय अशा महादेवाची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म सांगितलं. लक्षात घ्या. काय बघा बाबाजींनी महिमा शिवाचा आपल्या सांगितलं की लक्षात. तिथं ते म्हणले का इस्लाम श्रेष्ठ आहे का जैन का ख्रिश्चन का हिंदू का बौद्ध नाही की असा कोणत्या धर्माचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला नाही. तर कोणता धर्म श्रेष्ठ सांगितला? कोणता श्रेष्ठ धर्म सांगितला? शिवपूजन. म्हणून बघा ज्यांनी ज्यांनी आज काय की आजच्या पर्वकालावर भगवान शंकरा तसं महेश्वर की तिकडे बाणेश्वर की तिकडं बघा त्र्यंबकराजा की असे अनेक बघा शिवालय आहेत. जे बघा आज शिवालयामध्ये गेले जाऊन त्यांनी काय केलं? श्रद्धाभावपूर्वक अभिषेक केला असेल, 2 थेंब पाणी बघा अर्पण केलं असेल, बेलाचं पान असेल, हार असेल, पुष्प फळ असेल, ज्यांनी बघा भगवान शंकराची पूजा केली. काय केली? पूजा केली. जर टाळी अशा भक्तांचं आपण अभिनंदन बघा. म्हणून बाबाजी काय म्हणायचे?
ज्याने शिवभक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली. ज्याने शिवभक्ती नाही केली, त्याची माय व्यर्थ श्रमली. अशा रीते बघा भगवान शिवाचा महिमा बाबाजी आपल्या अनेक वेळा बघा प्रवचनावर सांगितलं आहेत. म्हणून आता या ठिकाणी आपण काय करूया की वरातकार आपण भजन, आता जे भजन कोणी केलं बघा, भगवान शंकरने हलाल घेतलं होतं ना, मग ते 20 बघा भगवान शंकरने घेतलं समुद्र मंथनातून निघाल्यानंतर, कारण ते कोणीच घेत नव्हतं ना, आणि ते कंठात धारण केलं. भयंकर आग झाली बघा भगवान शंकराची. आणि मग देवांनी काय केलं बघा, ते हलाल विष शांत होण्यासाठी कशाला धारण केलं, कशाला धारण केलं, हां नाही ते विष शांत व्हावं. कोणाकोणाला धारण केलं, नागराज गळ्यामध्ये काय घातला, नाग. थंड बघा, थंड असं लक्षात, थंड वाटत, नागराला धारण केलं. आणखी डोक्यावर चंद्रमा, कपाळी भाल कपाळी काय धारण केलं, हां मस्तकावर काय धारण केलं, गंगा मैया. तरी काही बघा ती आग शांत झाली नाही. मग बघा ती भगवान शंकराच्या आकाशाने शांत झाली, राम नामाने, भजनाने वर्षाने. जे भजन कोणी केलं, भगवान शंकरांनी केलं. जे भजन कोणी केलं, हनुमंतरायांनी केलं बरं का. ते भजन आपण आपल्या सर्वांना करावं, वरात करा. प्रेम मुदित मंच को राम 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 सीता राम राम राम. प्रेम मुदित मनस, प्रेम मुदित मनस, राम 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 सीता 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 राम राम श्री राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम. शंभो राम राम सीता राम 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 सीता राम राम. अनेकांना कधी आनंद होतो माहीत आहे का, एखादी आवडीची वस्तू भेटली की, जसं बायांना कधी आनंद होतो, नेसायला साडी, फिरायला गाडी, आणि राहायला माडी भेटते का बायांना तसं बरं का बाबांना कधी आनंद, बाबांना कधी आनंद होतो, जर तू करा म्हणा तू कमाई ते पाहिजे जाते गाड्या गावाळाचं काम नाही. मग बाबांना कधी आनंद होतो बरं का. जसे जनेश्वर महाराज दिसले भेटले, किंवा विवेकानंद भेटले, परमेश्वर बाबा भेटले, असे महाराज बघा भेटले, बाबांना काय होतो, आनंद. काय होतं म्हणजे जाळी वाजवणार देख के क्या खुशी, क्या किसके दिको किसी का खुशी होती, खुशी को क्या होती, ऐसी बात को अलौकिक है. ठीक है, एक बार और फिर आप बाबा को ज़्यादा खुशी इस बात की है, यहाँ जो गौ की सेवा हमें सब गौ सेवा कर रहे हैं, उसको मरण क्या है, जो उनको कत्ल करने के लिए लेके जा रहे थे, उनको पकड़ के उनको यहाँ से छोड़ा दिया, यहाँ लेकर सेवा करे. फिर एक बार उनके जरा जोर से ताली बजा के उनका धन्यवाद.
ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शांती शांती शांती. एक मिनिट थांबा, पिटू नका अजून. थांबा जरा इकडे लक्ष द्या सगळे, जरा ताट बसा सर्वजण. पूज्य जगद्गुरु बाबाजींनी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिले. पूज्य जगद्गुरु बाबाजींसारख्या महापुरुषांचं दर्शन आशीर्वचन आपल्या सगळ्यांना प्राप्त झालं, हे आपलं भाग्य आहे. आज अनेकांचा नाम उल्लेख केला, त्यामध्ये आमचे स्वर्गीय गणेशराव गोडसे ज्यांचा परिवार इथं उपस्थित आहेत, कमलाकर अप्पा आणि सर्व परिवार. बाबाजी आज त्यांनी संकल्प केला, श्री क्षेत्र लाखलगावला स्वर्गीय गणेशरावजी गोडसे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक दिवसाचं जेवढंही अन्नदान असेल तो गोडसे परिवार करणारे, म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी करू. बाबाजींनी गोसेवेला विशेष महत्त्व दिलं. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मुखातलं वाक्य होतं, ते म्हणले माझं रूप बघायचं असेल तर ते आश्रमातल्या गायींमध्ये बघा आणि गुरुकुलातल्या पोरांमध्ये बघा. आज आपण बाबाजींच्या महारतीचा सन्मान देतोय आणि तो कुणाला देतोय, कान खोलून ऐका जरा. आमचे सर्व गोरक्षक इकडे ध्यान द्या बरं का, एक मिनिट. जेवढे गोरक्षक आहे आजपासून आता पूर्ण 2 डिसेंबर पर्यंत गोशाळेची जबाबदारी काळजीनं पार पाडायची. कारण जनेश्वर बाबा आता भारत माता आश्रमात 2 डिसेंबर पर्यंत राहतील का नाही याची गॅरंटी नाही. कारण ते आता उद्याच MP ला पाठवायचंय त्यांना मध्य प्रदेशमध्ये. कार्यक्रम जवळ आलेला आहे जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा आणि त्याचं नियोजन मोठं आहे आणि मोठे लोक आणायची जबाबदारी मोठ्या बाबाकडे. त्यामुळं ते आता उद्यापासूनच त्या सगळ्या व्यवस्थेत वेळ देतील. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हे बोलू नका, महिला इकडे लक्ष द्या, म्हणून इकडे लक्ष द्या. दुसरं महत्वाचं, सर्व माता भगिनी सगळ्या महिलांना एक आव्हान करणार आहे, जाता जाता आजच्या आरतीचा सन्मान तुम्हाला द्यायचा आहे. कारण जसं तुम्ही इथं दिसल्या तसं बाबाजी सांगताय, श्री जन्माचं सार्थक करण्याकरता अनुष्ठान करा. अंजनी मातेनं अनुष्ठान केलं त्यावेळेस हनुमंतराय पोटी जन्माला आले, ही अनुष्ठानाची ताकद आहे. म्हणून अनुष्ठान करा महिलांनी. आणि आज तुमच्यावर संतांची कृपा आहे, शासनाची पण कृपा आहे. लाडक्या बहिणीचा कुणाकुणाला हप्ता भेटतो, हात वरती करा बरं. खरं तर बोला इमानदारीनं, भेटत असेल तर भेटतो. जरा ताठ हात वरती करा, टाळी वाजवा सगळ्या लाडक्या बहिणींचं. आणि धर्मशास्त्र सांगतं दिल्यानं मिळतं, पेरल्यानं उगवतं, पेरल्यानं उगवतं. म्हणून आजच्या आरतीचा सन्मान महिलांना नाही, माणसांना नाही. कुणाला सन्मान आहे? महिलांना. पण कोणत्या महिलांना आहे? जनार्दन स्वामींचं वाक्य होतं ते साध्या वाक्यात सांगायचे, बाबांना कणभर द्या, बाबा तुम्हाला मनभर देतील. बाबांना ए भैया नंतर करा नैवेद्य, 2 मिनिटं बसा जरा, थांबा. बाबांना कणभर द्या, बाबा तुम्हाला मनभर देतील. बाबांना मुठभर द्या, बाबा तुम्हाला पोटभर देतील. आणि तुम्ही लोक असे दुष्काळ पडल्यानंतर तुम्ही काय म्हणता माहिती का? पहिल्यांदा माणसाचं कसंही होईल, पण या लक्ष्मीचं कसं करायचं, म्हणजे गुराढोरांचं कसं करायचं. आज महिलांना आजच्या आरतीचा सन्मान, गोमातेची सेवा करण्याची संधी. या भारत माता आश्रमामध्ये जी गोमाता आहे त्या गोमातेची सेवा करण्याची संधी द्यायची. जास्त नाही कमी पण नाही. फुल ना फुलाची पाकळी म्हणून, आजच्या कार्यक्रमाची आठवण म्हणून, ज्या माता भगिनी गोमातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून या श्रावणामध्ये 1 पट पुण्य केलं तर त्याचं 10 पटीनं प्राप्त होतं. म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आजच्याच पर्व कालावरती आजच ज्या माता भगिनी फक्त 500 रुपये योगदान, किती रुपये? फक्त 500 रुपये. फक्त किती? 500 रुपये गायींच्या सेवेकरता जिथं दान करतील अशा महिलांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. फक्त महिलांनी. माणसांच्या माना फिरल्या, घरची बाई उठली का नाही बघायला.
सांगू शकत्या? काही अडचणी, फक्त 500 रुपये, पण आजच द्यायचे बरं का, लगेच आमच्या समोर इथं. हा, फोन पे केले तरी चालतील. आपलं गोशाळेचं QR कोड सुद्धा आहे. म्हणून ज्या माता भगिनी फोन पे करा, गुगल पे करा, नाही तर कॅश द्या, पण आजच 501 रुपये अर्पण करतील त्या माता भगिनींनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. बऱ्याच महिला विचार करताय उठू का नको, उठू का नको. अवश्य विचार कर, पण आजच द्यायचे बरं का. हा, ज्या ज्या उभं राहत आहे त्यांनी तर व्यासपीठाच्या पुढे या, त्यांना आजच्या आरतीचा सन्मान द्यायचा आहे आपल्याला. माणसं एवढंच काम करू शकता, घरच्या बाईला सांगू शकत्या. म्हणून ज्या ज्या महिलांची इच्छा आहे त्यांनी व्यासपीठाच्या समोर या. उभं राहणाऱ्या महिलांच्या नावाने एकदा जरा जोरात टाळी वाजून अभिनंदन करा. ए, आपल्या गाडीमध्ये साडी पातळ आहे ना, साडी पातळ बोलवा. या 500 रुपये देताय म्हणून यांना साडी पातळ देऊ, प्रसाद म्हणून. आज प्रसाद म्हणून देऊ. हा, इथं उभं राहा, फक्त उभं राहा. येऊ ज्या ज्या माता. आणि इकडे लक्ष द्या. हा, ती दानपेटी उचलून घ्या, तिथून दानपेटीवर ते ठेवा. आणि समोर जे पाटी ठेवली ना, कारण दानपेटी दिलं तर ती विरुळला जाईल, त्याच्यामुळं तिथं पाटी, त्याच्यामध्ये ते 500 रुपये टाकायचे, लवकर पटापट टाकून द्यायचे. आणि फोन पेला काय नंबर आहे आपला इथला? हा, फोन पे करायचे असतील तर नंबर घ्या, 98. बाबाजी आणत्या फोन पे नाही, रोकच देऊन टाका, कोणाकडनं तरी घेऊन टाका. ज्यांचे उसने घ्याल त्यांना फोन पे करा. हा, 500 रुपये ज्या ज्या माता भगिनी अर्पण करताय. बाकी सगळे आरती करता उभे राहा. सगळ्या पक्ष चाहिए तो भजन करू. ज्यांचे राहिले त्यांना ए भैया, मावशी, ज्यांनी अर्पण केले ते मागं जा, कारण बऱ्याचशा महिलांना तिथं येता येईन. रस्ता द्या ना, रस्ता द्या येणाऱ्यांना. ज्या ज्या माता भगिनी 501 रुपये अर्पण करताय त्या सगळ्या महिलांचं अभिनंदन करू. आरत्या पेटवा आता. हा, भैया, प्रत्येक महिलेला तिथं प्रसाद द्या, केळी द्या, सफरचंद द्या, प्रसाद द्या त्यांना. साडी पातळ आहे. वसती असे रहे गाव, जन्मभूमी जागृती वसती असे रहे गाव. पवित्र केला परिसर गावी, परिसर गावी पाडून दिव्य प्रभाव, जनार्दन पाडून दिव्य प्रभाव. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी म्हणते. बाळपणीच्या शिवनामाचे बाळ करू भागले, बाळपणीच्या शिवनामाचे माऊली करू भागले. माय माणसा पाटील सुकुळा, माय माणसा पाटील सुकुळा, कळसा चढविले, जनार्दन कळसा चढविले. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी म्हणते. आत्मतमाचा छंद जगत से अंजन सेवा, आत्मतमाचा छंद जगत से अंजन सेवा. रागुनी ग्रह संसार सोडित, रागुनी ग्रह संसार सोडित, हरे हर बन सेवा, जनार्दन हरि हर बन सेवा. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी म्हणते. देह कष्टुनी खडखडत हे उभे जळा माझे, कष्टुनी खडखडत हे उभे जळा माझे. अपंग पद हे जावे जमते, अपंग पद हे जावे जमते, कंकण सौखदगी, जनार्दन कंकण सौखदगी. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी म्हणते. नागा बाबा गोद गजत गुरु नागेश्वर मंत्री, नागा बाबा गोद गजत गुरु नागेश्वर मंत्री. भिक्षा दे संन्यासा साधक, भिक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी, जनार्दन बनले मौनगिरी. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी. दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर दुर्लभेश्वर, महापारेश्वर श्री विश्वनाथ हे हृदयेश्वर जावे. सर्वेश्वर भक्ती मंदिरा, काशी विश्वनाथ गांधी मंदिरा, शिवालया हरे, शिवालया हरे. आरती निष्कामती वरमौनगिरी, जय 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 आरती निष्कामती वरमौनगिरी म्हणते. संकल्प पूर्ण केले हो उत्तराद
उत्तराधिकारी हा संकल्प पूर्ण केले हो उत्तराधिकारी शांतिगिरी बाबांनी मागले शांतिगिरी बाबांनी मागले नर्मदेश्वर रुद्रेश्वर ज्यांनी आरती ओवाळली प्रसाद घेतला त्यांनी जागेवर जा. ज्यांनी आरती ओवाळली प्रसाद घेतला त्या महिलांनी जागेवर जा. ओ सर्गाभी बाणेश्वर हे जनशांतिधाम जरगावी बाणेश्वर हे जनशांतिधाम पंढरपुरी पांडुरंगी विठ्ठल 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 पुरी पांडुरंगी बाबा गुरुदेव आरती निष्ठाव हिंदुवर मोदगिरी मुरजी जय जय आरती निष्ठाव तीवर मौनगिरी मूर्ती पुण्यस्मरणाचे सोहळे करीती लाख भक्तजन यज्ञ अनुष्ठानाचे सोळ करते लाख भक्तजन संस्कारांचे बडे गिरविती संस्कृतीचे लढे गिरविती करुण अनुष्ठान भक्तजन करुण श्रमदान आरती निष्ठाव तीवर मौनगिरी जय 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 आरती निष्ठाव तीवर मौनगिरी मूर्ती लीन शांती गीती कर जोडित से सद्गुरुनत चरणी लीन भक्त जन कर जोडित प्रेमावांच्या चरणी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बाबा जनार्दन मौनगिरी मुनी देवत भगवती जनार्दन मौनगिरी मुनी आरती निष्ठाव तीवर मौनगिरी जय 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 आरती निष्ठाव तीवर मौनगिरी प्रमाणसा स्वामी जनार्दन माता संत जनार्दन गाजी भक्ती जानी जनार्दन गाजी भक्ती जानी आरती निष्ठाव तीवर मौनगिरी जय जय आरती निष्ठाव तीवर मौनगिरी जय 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 आरती निष्ठाव तीवर मौनगिरी जय जय आरती निष्ठाव तीवर मौनगिरी घालून लोटांगण भक्तीन चरण सुराजमा सरस्वती नियावर विनानंद भूषण हमेव वाजु हमे नमा हमेव मानस हमेव हमेव भूषण हमेव हमेव विज्ञानमेव हमेव सर्वं हमेव देवा आयेन वाचा पुण्यं भवनं परावनं सर्वं सकलसार स्वनारायण आयति शेवटपर्यंत आता कार्यक्रम शांतीला जातो. शेवटपर्यंत आपले दोन्ही हात वर करा सर्वांनी. कर्मयुगे शिवयुगे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की झाले. त्यांचं टाळी वाजून अभिनंदन. हा दुसरा आमचे भागवत संजय ठुबे महाराज. कुठे येते आपले भागवत संजय ठुबे महाराज. त्यांनी आजपासून संकल्प केला दर महिन्याला एक ढिपीचं पोतं इथं पाठवणार दर महिन्याला. वा त्यांचं खूप खूप अभिनंदन. ए भैया ती आरती ठेवून दे बाजूला. चल चल बसा बसा खाली बसा. आज आपल्याला आणि रोजचे त्यांच्या आश्रमाच्या वतीनं 100 रुपये गाईन करता देणार. रोज 100 रुपये म्हणजे महिन्याला 3000 रुपये ते देणार. अजान वृक्ष आश्रम आयुर्वेदिक औषधी उपचार केंद्र. वा त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. गोमातेच्या आशीर्वादानं चांगले उपचार चालू होतील आता तिथं. हा वा हा हा आता इकडं जेवढं दान कराल ना तेवढं तिकडं पेशंटला रिझल्ट येणार. दवा दुआ. आज एक संधी द्यायची. माणसं नाराज नको व्हायला. म्हणजे फक्त बायांना सन्मान दिला ना आम्ही काय केलं. हा तुम्ही इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. आजपासून सगळेच महिला पुरुष सगळ्यांना संधी आहे का दर महिन्याला काय दर महिन्याला मी आकडाही सांगणार नाही काहीच नाही पण दर महिन्याला न चुकता काय सांगतोय दर महिन्याला न चुकता मी
या भारत माता आश्रमाच्या गोशाळेकरता फुलना फुलाची पाकळी देणगी दर महिन्याला देईल. दर महिन्याला ती किती द्यायची तुम्ही ठरवा. कोणी 500 देऊ का 100 देऊ का 1000 देऊ का 50 देऊ, पण दर महिन्याला इथून पुढे मी काही ना काहीतरी देणगी गोमाते करता फोन पे करील किंवा प्रत्यक्ष आणून देईल. त्यांनी फक्त जागेवरती उभं राहायचंय. दर महिन्याला न चुकता किती द्यायची तुम्ही ठरवा. जसं पार्वती स्टीलवाले रोजचे 200 रुपये देतात. महिलांमधनं सुद्धा संधी दर महिन्याला किती द्या तुमच्या इच्छेनं. जे जे उभे राहत आहे ते इकडे या स्टेजच्या पुढे. दर महिन्याला न चुकता काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पुढच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही त्याची टॅलीच ठेवू आता. आता बाकीचे या पुढे या. नाही भाई या पुढे या, पुढे या, इकडे या. बाकीचे तुम्ही सगळे देणार आहे का दर महिन्याला? नाही तर खाली बसा ना, मला कळू द्या कोण कोण. महिला इकडे पुढे या ज्या उभ्या राहताय ते. बाकीचे 1 मिनिट. भैया कागद दे रे यांना, लवकर कागद दे. तुम्ही नाव लिहून द्यायचं, गाव लिहून द्यायचं, मोबाईल नंबर लिहून द्यायचा आणि कमीत कमी किती रुपये दर महिन्याला देणार ते सुद्धा लिहून द्यायचं. संकल्प कमीत कमी किती रुपये. द्या प्रत्येकाला कागद द्या, पेन द्या. ओ भाऊ, ओ आपले सचिव या आपले जमात्यांचे, तुमच्याकडे कागद घ्यायचे, मला एक यादी बनवून पाठवायची आणि आमच्याकडून थेट भारत माता आश्रमाचं सुद्धा हेड ऑफिस वेरुळे, तिथून तुम्हाला फोन येईल कधी मध्ये पाठवले का नाही. ते काही फक्त जाहीर झालं म्हणजे आम्ही पाठपुरावा करायला 1 नंबर आहे. म्हणून जे जे भाग्यवान आणि किती रुपये तुम्ही संकल्प करताय तुमच्या इच्छेनं लिहा. लवकर चिठ्ठी लिहा. 2-3 चिठ्ठ्या दाखवा माझ्याकडे इकडं लवकर. काय काय लिहिलं मला बघू द्या. फास्ट चिठ्ठी लिहायची, नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर आणि दर महिन्याला कमीत कमी किती रुपये. बाकीचे बसल्या बसल्या पेन असतील तर द्या ना लिहायला. द्या लवकर पटक्यान लिहा. कुणाची चिठ्ठी लिहिणं झाली माझ्याकडे लवकर द्या. एकदा या सगळ्यांच्या नावानं टाळी वाजवून अभिनंदन करा. आणि हे कधीपर्यंत द्यायचे माहितीये का? दर महिन्याला तुम्ही असेपर्यंत. आणि जाता जाता पोरालाही सांगून द्यायचं. पोराला काय सांगायचं? भले पित्र नको घालू म्हणा, पण गाईला तिकडं पाठव, तुमच्या आत्म्याला शांती. हे बघा, मी नाव जाहीर करतो. सुनील शिंदे दर महिना 1100 रुपये. वा वा अभिनंदन. शोभा सुभाष वाघचौरे 100 रुपये. चंद्रकला दरेकर 200 रुपये. पंडित काय मनोज पंडित मोरे 151 रुपये. हे कमीत कमी आहे. आणि फोन पे करताना आकडा नीट टाकायचा. जास्त आले तर रिटर्न होणार नाही, हे लक्षात घ्या. लीलाताई 500 रुपये दर महिन्याला. वा अभिनंदन. नारायण भाऊ 500 रुपये दर महिना. बाबाजी आणि त्या 500 पेक्षा कमी करू नका. कमीत कमी वाढल भगवंताच्या कृपेनं. आणि 1 रुपया घसारला ना हो. 1 रुपयाची किंमत नाही राहिली आता जास्त काही. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. भैया या चिठ्ठ्या ठेवा तुमच्याकडे, याची यादी बनवून पाठवा सगळे. भागवत ठुबे कोण आहे? तुम्ही काय एक ढेपीचं पोत. वा वा अभिनंदन. आणि इकडं लक्ष द्या. बरं अमोल ठीक आहे. सगळ्यांचं अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यांना विनंती, ज्यांच्याकडे ऊस असला ना त्यानं पहिली गाडी गोशाळेला पाठवा. नाही ऊसानं वजन दिलं तर आपण पैन झारायला तयार आहे. ज्याच्याकडे चारा असेल त्यानं पहिलं इथं पाठवा. भाजीपाला जरी आला ना पहिला आश्रमात पाठवा. भाव कसा भेटतो बघा. कांदे कमी द्या, कारण आम्ही बाबा लोक कांदे लसणाला जरा हात नाही लावत. पण बाकीचं इतर गोष्टी दान करा. दिल्यानं मिळतं. ज्यांनी ज्यांनी आज संकल्प केला बरं का, मला यादी आली पाहिजे बरं का. व्यवस्थित सगळ्यांचे नावं वगैरे नोंद करून व्यवस्थित एकदा सगळ्यांचं अभिनंदन करू. आणि डोळे बंद करा सगळ्यांनी. ताट बसा सगळ्यांनी. डोळे बंद, पाठीचा कणा ताट, एकदम शांततेत 2 मिनिटं. ज्यांना प्रसाद नारळ आहे का रे? नारळ यांना सगळ्यांना 1-1 नारळ द्या.
आठवण, कारण त्या नारळाकडे पाहिल्यावर आठवण होईल का दर महिन्याला पाठवायचे. आणि तुम्हाला तारीख सुद्धा सांगून देतो लगेच. आजची किती तारीख आहे? दर महिन्याच्या 18 तारखेला पाठवायचे. दर महिन्याच्या किती तारखेला? या महिन्याच्या आजच पाठवायचे. 18 गीतेच्या अध्याय 18, ज्ञानेश्वरीच्या अध्याय 18, बरोबर. आणि म्हणून दर महिन्याच्या 18 तारखेला गोसेवेकरता आपण सगळ्यांनी सेवा करा. तिथं खाली बसा, सगळे डोळे बंद करा. 2 मिनिटं, 2 मिनिटाचं ध्यान होईल आणि लगेच सांगता होईल. ओ यांना प्रसाद द्या. या सगळ्यांचं अभिनंदन. पूज्य बाबाजींची आज्ञा आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कोणी पण जाऊ नका. इथं या बाजूला माता भगिनी बसतील, इकडे पुरुष बसतील. तरुण मंडळी वाढप व्यवस्था करा. घरचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी अगदी व्यवस्थित वाढप व्यवस्था करा. सगळ्यांचे आभार. आहे तिथून हात जोडा, बाबाजींना स्पर्श नका करू. आहे तिथून हात जोडा. बाबाजींचं प्रस्थान पुढे रामेश्वरजींचं भजन सुरू राहील. धन्यवाद. मौली गुरु मौली